नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.5 फर्स्ट एक्झाम्पल पहा। 2 नंबर्स डीपर बाय 3 म्हणजे 2 नंबर आहे आणि त्या 2 नंबर मधला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स किती आहे 3 आहे। The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. आता या ठिकाणी सोल्युशन, सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला 2 क्वांटिटी घ्यावी लागतील। आता या ठिकाणी 2 नंबर्स डिफर बाय 3, आता 2 नंबर आहेत आणि 2 नंबरचा काय आहे डिफरन्स। आपण डिफरन्स कसा काढतो, ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर। मग आता या ठिकाणी आपण ग्रेटर नंबर मानूया। लेट द ग्रेटर नंबर be x and the smaller number be y। आता या ठिकाणी फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय आहे बघा। 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे 2 नंबर मधला जो फरक आहे तो फरक किती आहे 3। फरक आपण कसा काढतो, ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 3। आता ग्रेटर नंबर कोणता आहे पहा, x मायनस स्मॉलर नंबर कोणता आहे y। x मायनस y इज इक्वल टू 3 हे इक्वेशन नंबर आपलं या ठिकाणी काय झालं 1 झालं। आता या ठिकाणी आपण फ्रॉम द सेकंड कंडिशन काय दिली पहा, द सम मीन्स एडिशन। आता कशाचे एडिशन करायचं आहे, ट्वाइस द स्मॉलर नंबर मीन्स 2 इंटू स्मॉलर नंबर प्लस थ्राइस द ग्रेटर नंबर, थ्राइस मीन्स 3 इंटू ग्रेटर नंबर इज इक्वल टू किती दिलेला आहे पहा, इज इक्वल टू 19। आता 2 इंटू स्मॉलर नंबर काय आहे पहा, स्मॉलर नंबर y प्लस 3 इंटू ग्रेटर नंबर कोणता आहे x इज इक्वल टू 19। आता 2 इंटू y आणि 3 इंटू x करायचं आहे। 3 इंटू x 3x प्लस 2 इंटू y 2y इज इक्वल टू 19। याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया। आता याच्यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन मध्ये आपण y चा कोएफिशिएंट काय करूया, सेम करूया। या ठिकाणी y चा कोएफिशिएंट 2 आहे, इथं 2 येण्यासाठी इक्वेशन 1 ला आपल्याला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल। आता या ठिकाणी पहा, मल्टिप्लाइंग both sides of equation 1 by 2। इक्वेशन 1 च्या बोथ साइडला आपण काय करूया 2 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे काय येणार पहा, 2 इंटू x मायनस 2 इंटू y इज इक्वल टू 2 इंटू 3। 2 इंटू x 2x मायनस 2 इंटू y 2y इज इक्वल टू 3 2s are 6। याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया। आता इक्वेशन 1 मध्ये बदल केला त्यामुळे तिकडे जायचं नाही। इक्वेशन 2 आणि 3 मध्ये पहा, प्लस 2y मायनस 2y काय होतो कॅन्सल, म्हणजे 2 आणि 3 चे आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल। ऍडिंग इक्वेशन 2 and 3। आता 2 इक्वेशन काय आहे पहा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 प्लस 2x मायनस 2y इज इक्वल टू 6। एडिशन करूया याची, 3x प्लस 2x 5x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल, 19 प्लस 6
25. Therefore x is equal to 25. 5 ने मल्टिप्लाय केले, 5 ने डिवाइड करूया. Therefore x is equal to 5 5s are 25. आता x is equal to 5 जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इक्वेशन काय करूया 1 मध्ये ठेवूया. पुट x is equal to 5 in equation 1. आता इक्वेशन 1 काय आहे पहा. x minus y is equal to 3. x minus y is equal to 3. x ची व्हॅल्यू 5 ठेवूया. 5 minus y is equal to 3. आता हा मायनस y राईट साइडला नेऊया म्हणजे प्लस y होईल आणि हा प्लस 3 लेफ्ट साइडला नेऊया म्हणजे -3 होईल. 5 ला 5 प्लस 3 इकडे आला -3 इज इक्वल टू -y राईट ला गेला +y. देअरफॉर y इज इक्वल टू 5 - 3 काय आला 2. आता या ठिकाणी काय विचारले बघा, फाइंड द नंबर्स. देअरफॉर द ग्रेटर नंबर इंटू ब्रॅकेट x इज इक्वल टू ग्रेटर नंबर जो आहे तो x इज इक्वल टू काय आला पहा 5 अँड स्मॉलर नंबर y इज इक्वल टू किती आला 2 किंवा these numbers are 5 and 2 असं जरी लिहिलं तरी उत्तर चालेल. सेकंड एक्झाम्पल पहा, कंप्लीट द फॉलोइंग. आता या ठिकाणी कंप्लीट करत जायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी काय आहे पहा, आय एम अ रेक्टँगल. आता रेक्टँगलची ही काय आहे लेंथ 4x - y आणि या ठिकाणी ही लेंथ काय आहे 2x + y + 8. ही जी आहे ती काय आहे ब्रीड 2y आणि x + 4. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y आणि त्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आता या ठिकाणी आपल्याला रेक्टँगलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला गुणधर्म माहित पाहिजे. सोल्युशन काय आहे या ठिकाणी प्रॉपर्टी रेक्टँगलची काय आहे पहा, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड्स म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या ही लेंथ आणि ही लेंथ, ह्या दोन्ही लेंथ काय असणार आहे इक्वल असणार आहे. आणि ही काय आहे ब्रीड, ही ब्रीड आणि ही ब्रीड काय असणार आहे इक्वल असणार आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण प्रॉपर्टी लिहूया. अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड्स इक्वल असतात म्हणजे लेंथला लेंथ इक्वल आणि ब्रीडला ब्रीड इक्वल. आता या ठिकाणी पहिले इक्वेशन तयार करूया. ही ब्रीड काय आहे 2y आणि ही ब्रीड काय आहे x + 4 म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा x + 4 इज इक्वल टू काय येणार 2y. आता x आणि y लेफ्ट साइडला जे व्हॅल्यू आहे त्या काय करूया आपण राईट साइडला घेऊया म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा x + 2y इकडे आला काय होणार आहे -2y इज इक्वल टू +4 राईट साइडला गेला काय होणार आहे -4. किंवा आपण या ठिकाणी हे उदाहरण काय करूया सबस्टिट्यूशन मेथडने सोडवूया. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा x ची व्हॅल्यू येईल x इज इक्वल टू काय येणार 2y + 4 राईट साइडला गेल्यावर काय होणार आहे -4. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. हे झालं आता ब्रीडच्या बाबतीत. आता लेंथच्या बाबतीत घेऊया. काय येणार पहा ही लेंथ आणि ही लेंथ काय असणार आहे इक्वल असणार आहे म्हणजे काय येणार पहा 2x + y + 8 इज इक्वल टू काय येणार आहे 4x - y. आता हे 2x + y इकडचा +4x इकडे आला -4x -y इकडे आला +y इज इक्वल टू काय येणार आहे +8 राईट साइडला गेला -8. 2x - 4x काय येणार आहे -2x +y + 2y इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे -8. आता या ठिकाणी आपण -2 कॉमन काढूया. -2 इंटू ब्रॅकेट -2 गेला राहिला x प्लस मधून मायनस बाहेर गेला म्हणजे इथं काय आला -2 ला 2 गेला म्हणजे काय आला y इज इक्वल टू काय आला -8. -2 ने इकडे मल्टिप्लाय केले -2 ने इकडे काय करा डिवाइड करा म्हणजे काय येणार आहे पहा x - y इज इक्वल टू -8 अपॉन -2. मायनस ला मायनस हे काय झालं कॅन्सल
x मायनस वाय इज इक्वल टू 2 1 जार 2 2 4 जार 8. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता ही जी इक्वेशन 1 मध्ये x इज इक्वल टू 2y मायनस 4 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 2y मायनस 4 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 काय आहे पहा, x मायनस वाय इज इक्वल टू 4. x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू 2y मायनस 4 ठेवायची. x च्या जागेवरती काय ठेवायचं आहे 2y मायनस 4. मायनस y इज इक्वल टू काय येणार आहे 4. आता 2y मायनस y इज इक्वल टू 4 ला 4, हा मायनस 4 राईट साइडला गेला, प्लस 4. 2y मायनस y, y इज इक्वल टू 4 प्लस 4 8. y ची व्हॅल्यू आता या ठिकाणी काय आली 8 आली. ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन काय करूया 1 मध्ये ठेवूया. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे पहा, x इज इक्वल टू 2y मायनस 4. x इज इक्वल टू 2 ला 2 इंटू y ची व्हॅल्यू काय आली पहा 8 मायनस 4. x इज इक्वल टू 8 2 जार 16 मायनस 4. x इज इक्वल टू 16 मायनस 4 काय येणार आहे 12. आता x आणि y च्या व्हॅल्यू काढल्या आपण. आता याच्यावरून काय काढूया आपण लेंथ काढूया. लेंथ साठी हे तर घ्या किंवा हे तर घ्या, आणि ब्रीड साठी हे तर घ्या किंवा हे तर घ्या. आता सुरुवातीला अगोदर आपण लेंथ काढूया. लेंथ ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू, लेंथ ऑफ रेक्टेंगल काय आहे पहा 2x, हे घेऊया खालचं 4x मायनस y. 4 ला 4 इंटू x ची व्हॅल्यू काय आली पहा 12 मायनस y ची व्हॅल्यू काय आली पहा या ठिकाणी 8. 12 4 जार 48 मायनस 8 इज इक्वल टू 48 मायनस 8 40 युनिट्स. ही जी या ठिकाणी आहे ती काय आलेली आहे लेंथ ऑफ रेक्टेंगल. आता आपण ब्रीड ऑफ रेक्टेंगल काढूया. ब्रीड ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू, ब्रीड तर या ठिकाणी काय घेऊया 2y तर घ्या किंवा x प्लस 4 तर घ्या. x प्लस 4 घेऊया. x ची व्हॅल्यू काय आहे पहा 12 प्लस 4, 12 प्लस 4 इज इक्वल टू 16 युनिट्स. आता पुढे काय सांगितलंय पहा, फाइंड माय पेरिमीटर. आता पेरिमीटरचा या ठिकाणी फॉर्म्युला पाठ पाहिजे आपला. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीड. आता 2 ला 2 इंटू ब्रॅकेट लेंथ काय आहे पहा 40 प्लस ब्रीड काय आहे 16 इज इक्वल टू 2 इंटू 6 प्लस 0 6 4 प्लस 1 5 इज इक्वल टू 2 6 आर 12 कॅरी ओव्हर 1 2 5 आर 10 10 and 1 11 112 युनिट्स ही जी आहे ती या ठिकाणी काय आली पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. आता अजून काढाय काय सांगितलंय पहा आपल्याला एरिया. एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीड. आता या ठिकाणी लेंथ किती आली होती पहा आपली, लेंथ जी आलेली होती ती 40 इंटू ब्रीड जी आहे ती किती आली होती 16. 16 0 जार 0 16 4 जार 64. आता एरियाचं एकक काय येणार आहे स्क्वेअर, आणि या ठिकाणी काय येणार स्क्वेअर युनिट्स. म्हणजे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 112 युनिट्स and area of rectangle is equal to 640 square units. हे काय असेल याचं उत्तर असेल. थर्ड एक्झाम्पल पहा. The sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their percentages. आता percentages आपल्याला या ठिकाणी फादर आणि काय करायचं आहे हिज सन काढायचं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला 2 क्वांटिटी घ्यावी लागतील. लेट द प्रेझेंट एज ऑफ
father be X years and the present age of his son be Y years. आता या ठिकाणी दोन कंडिशन दिलेले आहेत. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय घातली पहा, द सम ऑफ फादर्स एज. आता सम मीन्स काय करायचंय, ऍडिशन करायचे. कोणाकोणाची, फादर्स एज काय आहे पहा, एक्स प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस म्हणजे टू टाइम्स एज ऑफ हिज सन मीन्स 2 into y, 2y इज इक्वल टू, ही जी ऍडिशन आहे ती ही ऍडिशन किती दिलेली आहे, 70 दिलेली आहे. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 1 देऊया. फ्रॉम द सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय पहा, इफ वी डबल द एज ऑफ द फादरचं एज काय करायचंय, डबल करायचं. फादरचं एज किती आहे पहा, एक्स, त्याच्या डबल केलं तर काय येणार आहे, 2x and add means plus to the son of his sonचं एज काय आहे पहा, y काय करायचं, ऍड करायचं इज इक्वल टू, ही जी सम आहे ही सम काय आहे 95. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया. आता या ठिकाणी हे एक्झाम्पल सबस्टिट्यूशन मेथडने सोडवा किंवा कोएफिशियंट या ठिकाणी सेम करा किंवा क्रॉस मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे, कोएफिशियंट सेम आहे. आपण या ठिकाणी लक्षात घ्या y चा कोएफिशियंट सेम करूया. या ठिकाणी 2y आहे, या ठिकाणी 2y होण्यासाठी इक्वेशन 2 ला आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करूया. एलिमिनेशन मेथड वापरूया. या ठिकाणी मल्टिप्लाइंग both sides of equation 2 by 2. आता 2 ने मल्टिप्लाय करूया. 2x into 2 plus y into 2 is equal to 95 into 2. काय येणार पहा, 2x into 2 4x plus y into 2 2y is equal to 2 5s are 10 carry over 1 2 9s are 18 and 1 19. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 3 देऊया. आता 2 या ठिकाणी बदल केलेला आहे त्याच्यामुळे 2 कडे लक्ष द्यायचं नाही. आता 1 आणि काय पाहायचं आहे, 3 प्लस 2y कॅन्सल होणार नाही, म्हणजे 2y मधून 2y मायनस केला तर काय होणार आहे, कॅन्सल. मग इक्वेशन 1 जे आहे ते 1 काय करूया, 3 मधून सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. आता 3 मधून 1 मायनस करायचं. 3 इक्वेशन काय आहे पहा, 4x प्लस 2y इज इक्वल टू 190 आणि 1 इक्वेशन काय आहे पहा, x प्लस 2y इज इक्वल टू 70. याचा आपण या ठिकाणी काय करूया, सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आहे. प्लस x चा काय होणार आहे, मायनस x, प्लस 2y चा काय होणार आहे, मायनस 2y आणि प्लस 70 चा काय होणार आहे, मायनस 70. 4x मायनस x 3x, 2y मायनस 2y कॅन्सल, 0 मायनस 0 0, 9 मायनस 7 2 आणि 1 ला 1. आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढूया. x इज इक्वल टू 120. 3 ने मल्टिप्लाय केले, 3 ने काय करा, डिवाइड करा. x इज इक्वल टू 3 4s are 12, 0 ला 0. x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू काय आली, 40 आली. ती x इज इक्वल टू 40 ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन काय करूया, 1 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय पहा, x प्लस 2y इज इक्वल टू 70. x ची व्हॅल्यू काय आहे पहा, 40. x च्या जागेवरती ठेवूया 40 प्लस 2y इज इक्वल टू 70. आता प्लस 40 राईट साइडला लिहूया. 2y इज इक्वल टू 70 प्लस 40 राईट साइडला गेला काय होणार आहे, मायनस 40. 2y इज इक्वल टू 0 मायनस 0 0, 7 मायनस 4 3. y इज इक्वल टू 30. 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने इकडे काय करा, डिवाइड करा. y इज इक्वल टू 30/2 मीन्स 30 चा हाफ काय येणार आहे, 15. शेवटी आन्सर लिहूया. The present age of father
the present age of father into bracket x is equal to x ची व्हॅल्यू काय आली पहा आपली 40 years and the present age of his son into bracket y is equal to 15 years. हे जे आहे ते हे त्याचं काय असेल आन्सर असेल. फोर्थ एक्झाम्पल पहा काय आहे. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. आता सोल्युशन सुरुवातीला दोन क्वांटिटी आहे. दोन क्वांटिटी या ठिकाणी फ्रॅक्शनच्या काय येणार आहे न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. लेट द न्यूमरेटर of a fraction bx and the denominator of a fraction by. आता या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन लिहावं लागेल. फ्रॅक्शन काय असतो या ठिकाणी फ्रॅक्शन इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर. न्यूमरेटर काय आहे x अपॉन y. हा जो आहे तो हा काय येईल आपला फ्रॅक्शन येईल. आता या ठिकाणी दोन कंडिशन दिलेले आहे. आता सुरुवातीला फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय म्हणते पहा. द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन काय आहे पहा y इज मीन्स काय घ्यायचं आहे आपल्याला इज इक्वल टू 4 मोर दॅन 4 मीन्स प्लस 4 ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर काय आहे पहा x चा ट्वाइस काय होणार आहे 2x. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया आणि हे उदाहरण काय करूया सबस्टिट्यूशन मेथडने आपण सोडूया. y इज इक्वल टू 2x प्लस 4. इक्वेशन नंबर काय झाला फर्स्ट. फ्रॉम द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय बघा डिनोमिनेटर बिकम्स 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. जर या ठिकाणी बोथ काय करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर काय करायचं आहे रिड्यूस करायचं आहे म्हणजे कमी करायचं आहे. कितीने करायचं आहे 6 ने कमी करायचं आहे. आता सुरुवातीला डिनोमिनेटर 6 ने कमी करूया. डिनोमिनेटर काय आहे पहा y. त्याला 6 ने कमी केला तर काय येणार आहे y - 6 आणि न्यूमरेटरला जर 6 ने कमी केला तर काय येणार आहे x - 6. आता कंडिशन काय म्हणते बघा डिनोमिनेटर बिकम्स. डिनोमिनेटर काय होता आपला y तो 6 ने रिड्यूस केला म्हणजे काय येणार आहे y - 6 इज इक्वल टू 12 टाइम्स द न्यूमरेटर. न्यूमरेटर काय आलाय 6 ने रिड्यूस केल्यानंतर x - 6 त्याचा 12 टाइम्स म्हणजे काय करावं लागेल त्याला 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 12 into ब्रॅकेट x - 6. आता हे सोडवूया. y - 6 ला y - 6 इज इक्वल टू 12 ने मल्टिप्लाय करा. 12 into x 12x minus 12 6 are 72. आता या ठिकाणी हा प्लस y पलीकडे नेऊया मायनस y आणि -72 इकडे आले काय होणार आहे +72. -6 ला -6 -72 इकडे आला +72 इज इक्वल टू 12x प्लस y राइट साइडला गेला -y म्हणजे इक्वेशन काय आलं पहा 12x -y इज इक्वल टू 72 - 6 या ठिकाणी काय येणार आहे 66. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता या ठिकाणी y इज इक्वल टू 2x + 4 ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन आपण काय करूया 2 मध्ये ठेवूया. पुट y इज इक्वल टू 2x + 4 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 काय आहे पहा 12x -y इज इक्वल टू 66. आता या ठिकाणी पहा 12x ला 12x मायनस ला मायनस. आता y ची व्हॅल्यू लिहितोय आपण. y या ठिकाणी काय आहे पहा 2x + 4 म्हणून या 2x + 4 ला आपण या ठिकाणी काय केली पाहिजे ब्रॅकेट केली पाहिजे. 2x + 4
इज इक्वल टू काय येणार आहे 66. आता ब्रॅकेट काढून टाकूया. 12x मायनस कंसाच्या बाहेर चिन्ह आहे, कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. प्लस 2x चा काय झालं मायनस 2x प्लस 4 चा काय होणार आहे मायनस 4 इज इक्वल टू 66. 12x मायनस 2x 10x इज इक्वल टू 66 ला 66 मायनस 4 राइट साइडला गेला प्लस 4. 10x is equal to 66 plus 4 70. Therefore x is equal to 70. 10 न मल्टिप्लाय केले 10 न डिवाइड करा. Therefore x is equal to 10 ones are 10, 10 sevens are 70. x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली पहा 7 आली. पुट x is equal to 7 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे पहा y is equal to 2x plus 4. y is equal to 2 ला 2 into x ची व्हॅल्यू काय आहे पहा 7 plus 4. y is equal to 7 2s are 14 plus 4. Therefore y is equal to 14 plus 4 18. आता आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं सांगितलं आहे पहा फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन इज इक्वल टू काय येणार आहे x अपॉन y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली पहा 7 अपॉन y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली आहे आपली 18. हे याचं काय असेल आन्सर असेल. Two types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in a truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. सोल्युशन. आता या ठिकाणी हे पहा गणित. आता या ठिकाणी सुरुवातीला 2 क्वांटिटी घेतल्या पाहिजे. 2 क्वांटिटी कोणत्या आहेत 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B. आणि ह्या बॉक्सेसचं काय आपल्याला घ्यायचं आहे वेट घ्यायचं आहे. मग आता या ठिकाणी पहा काय लिहूया लेट द वेट ऑफ ईच ऐवजी या ठिकाणी काय लिहूया A लिहूया. A टाइप ऑफ बॉक्स B x किलोग्रॅम. आता या ठिकाणी वेट आहे वेट या ठिकाणी आपण काय घेतो किलोग्रॅम मध्ये घेतो. अँड the weight of B type of box B y किलोग्रॅम. म्हणजे आता या ठिकाणी पहा 2 क्वांटिटी घेतल्या. वेट ऑफ A टाइप ऑफ बॉक्स B x किलोग्रॅम अँड द वेट ऑफ B टाइप ऑफ बॉक्स B y किलोग्रॅम. आता या ठिकाणी काय दिले पहा याची कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी काय आहे लक्षात घ्या 10 टन्स. म्हणजे टोटल वेट जे आहे ते टोटल वेट काय आहे पहा टोटल वेट इज इक्वल टू 10 टन्स दिलेला आहे. आता ह्या टन्सचं आपल्याला काय करावं लागेल कन्वर्जन करावं लागेल किलोग्रॅम मध्ये. मग आता आपल्याला माहित पाहिजे 1 टन इज इक्वल टू 1000 किलोग्रॅम. Therefore 10 tons is equal to 10 into 1000 is equal to 10,000 किलोग्रॅम. आता या ठिकाणी कंडिशन काय दिली बघा फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणतोय पहा किती किती बॉक्स ठेवायचे. फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणतोय व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. आता टाइप ए चे किती बॉक्स घ्यायचे 150. ए टाइपच्या एका बॉक्सचं वजन किती आहे x म्हणजे 150 बॉक्सचं काय होणार आहे 150x प्लस 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी. 100 बॉक्स टाइप बी चे घ्यायचे. टाइप बी च्या बॉक्सचं वजन काय आहे y. मग 100 बॉक्स असतील तर काय येणार आहे 100y इज इक्वल टू फुल्ली ट्रक काय होतो लोड होतो. ट्रक लोड झाला म्हणजे या ठिकाणी त्याचं वजन किती झालं लक्षात घ्या 10,000. आता या ठिकाणी पहा 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000. या ठिकाणी काय येणार आहे कॉमन 150 आणि 100 मध्ये 50 इनटू ब्रॅकेट 0 ला 0 गेला 5 3s are 15 3x प्लस 52s are 100y इज इक्वल टू 10,000. आता या ठिकाणी 50 ने मल्टिप्लाय केले 50 ने डिवाइड करा
3x plus 2y is equal to 10,000 upon 50. Therefore 3x plus 2y is equal to 15 ones are 15, 15 twos are 100 आणि 2 0 ला 2 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. आता सेकंड मध्ये काय म्हणते बघा, बट when 260 boxes of type A. आता टाइप ए चे किती बॉक्स घ्यायचे 260. टाइप ए चं वजन काय आहे x. मग 260 into x 200 from the second condition. सेकंड कंडिशन ला काय येणार पहा या ठिकाणी 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए. टाइप ए चं वजन x आहे म्हणजे 260 x प्लस आणि बी टाइप चे किती घ्यायचे आहेत 40 बॉक्स. 1 बॉक्सचं या ठिकाणी बी टाइपचं वेट किती आहे y. मग 40 बॉक्सचं काय होणार आहे 40y इज इक्वल टू ट्रक काय होतो फुल्ली लोडेड म्हणजेच काय येणार आहे 10,000. हे जे आहे ते काय होणार आहे इक्वल टू येणार आहे. आता 260 आणि 40 मध्ये कॉमन काय येतो बघा, याचा HCF काढूया 260 आणि 40. 2 1s are 2, 2 3s are 6, 2 0s are 0, 2 2s are 4, 0. 10 न डिवाइड होते पहा 13, 0 ला 0 गेला 13, 0 ला 0 गेला 2 म्हणजे 10 2s are 20. या ठिकाणी काय निघाला कॉमन निघाला 20 into bracket 13x plus 2y is equal to 10,000. आता या ठिकाणी 20 ने मल्टिप्लाय केले 20 ने इकडे काय करा डिवाइड करा म्हणजे काय येणार आहे पहा 13x plus 2y is equal to 10,000 upon 20. 13x plus 2y is equal to 21s are 20, 25s are 100 आणि 2 0 ला 2 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता या ठिकाणी पहा प्लस 2y आहे, या ठिकाणी प्लस 2y आहे म्हणजे दोन्हीचं आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता 2 इक्वेशन काय आहे पहा 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. त्याच्यातून इक्वेशन 1 काय करूया सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 1 काय आहे पहा 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. आता याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करताना चिन्ह सर्वांची बदलायचे. प्लस 3x चा काय होणार आहे मायनस 3x, प्लस 2y चा काय होणार आहे मायनस 2y आणि प्लस 200 चा काय होणार आहे मायनस 200. 13x मायनस 3x 10x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 500 minus 200 300. Therefore x is equal to 300. 10 ने मल्टिप्लाय केले 10 ने डिवाइड करा. Therefore x is equal to 0 ला 0 गेला म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 30 आली. आता ही जी x is equal to 30 आलेली किंमत आहे ती इक्वेशन आपण काय करूया 1 मध्ये ठेवूया. पुट x is equal to 30 in equation 1. आता इक्वेशन 1 काय आहे पहा 3x plus 2y is equal to 200. 3 ला 3 into x ची व्हॅल्यू काय आहे पहा 30 plus 2y is equal to 200. 33s are 90 plus 2y is equal to 200. Therefore 2y is equal to 200 ला 200 plus 90 राइट साइड ला गेला minus 90. Therefore 2y is equal to 200 minus 90 110. Therefore y is equal to 110 upon 2 means half करायचा आहे. Therefore y is equal to 110 चा half 55. आता काय विचारले पहा find the weight of each type of box. Therefore answer लिहूया the weight of A type of box is equal to आपण काय घेतलं होतं x घेतलं होतं.
इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली पहा 30 किलोग्रॅम अँड द वेट ऑफ बी टाइप ऑफ बॉक्स इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण वाय ची व्हॅल्यू काय आली पहा या ठिकाणी 55 किलोग्रॅम हे त्याचं काय असेल आन्सर असेल. Out of 1900 kilometer, Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal traveled by bus. आता या ठिकाणी बघा गणितामध्ये काय करायचं सांगितलेलं आहे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. आता विशाल दोन पद्धतीने गेलेला आहे. सम डिस्टन्स बाय बस गेलेला आहे आणि सम डिस्टन्स बाय काय गेलेला आहे एरोप्लेन गेलेला आहे. मग या ठिकाणी टू क्वांटिटी घेऊया. बाय बसला काय घेऊया एक्स घेऊया आणि बाय एरोप्लेनला काय घेऊया वाय घेऊया. लेट द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस बी एक्स किलोमीटर and the distance Vishal traveled by aeroplane b y किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी विशालनं बसनं किती गेला x किलोमीटर गेला आणि एरोप्लेननं किती गेला y किलोमीटर गेला आणि हे जे डिस्टन्स आहे दोन्ही डिस्टन्स काय आहे आउट ऑफ 1900 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी काय येणार फ्रॉम द फर्स्ट कंडिशन या ठिकाणी दोन्ही मिळून डिस्टन्स किती आहे 1900. म्हणजे काय येणार आहे पहा फर्स्ट कंडिशन x प्लस y इज इक्वल टू 1900. आता या ठिकाणी आपल्याला काढायला काय सांगितले बघा फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. बसचं म्हणजे या ठिकाणी काय करायचे एक्स ची व्हॅल्यू काढायचे. एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला या ठिकाणी वाय काय करावं लागणार आहे इलिमिनेट करावं लागणार आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करूया वाय इज इक्वल टू काय घेऊया 1900 हा प्लस एक्स पलीकडे गेला काय होणार आहे मायनस एक्स. याला इक्वेशन नंबर काय देऊया आपण 1. इलिमिनेशन मेथड पद्धतीने या ठिकाणी हे उदाहरण आपण काय करूया सोडवूया. आता सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटले बघा but travels with average speed bus travels average speed of 60 km per hour and average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. आता आपल्याला या ठिकाणी सूत्र माहित आहे. काय सूत्र माहित आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता सुरुवातीला या ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते काय आहे x किलोमीटर. ते कशाला जायचं आहे आपल्याला बाय बस आणि त्याच्यासाठी लागणारा काय काढायचा आहे टाइम काढायचा आहे. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर डिस्टन्स बाय बस इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता या ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय आहे x आणि या ठिकाणी बसचा स्पीड जो आहे तो बसचा स्पीड एव्हरेज स्पीड किती दिलेला आहे पहा 60. म्हणजे या ठिकाणी काय आलं x अपॉन 60 अँड टाइम रिक्वायर्ड टू कव्हर आता काय आहे आपल्याला y किलोमीटर डिस्टन्स हे कशाला जाणार आहे आपण बाय एरोप्लेन is equal to distance upon speed. डिस्टन्स किती आहे y अपॉन एरोप्लेनचा स्पीड जो आहे तो एरोप्लेनचा स्पीड किती आहे 700 आणि ह्या दोन्ही मिळून टाइम जो आहे तो टाइम या ठिकाणी काय लागतो आहे 5 आवर्स लागतोय. म्हणजे ह्या दोघांची आपल्याला काय करावं लागेल फ्रॉम द सेकंड कंडिशन या ठिकाणीच लिहूया आपण फ्रॉम द सेकंड कंडिशन दोन्हीला मिळून वेळ किती लागतोय 5 आवर्स. म्हणजे काय येणार आहे x अपॉन 60 प्लस
y अपॉन 700 इज इक्वल टू या ठिकाणी किती येणार आहे 5. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x इंटू 700 700x प्लस 60 इंटू y 60y अपॉन 60 इंटू 700 इज इक्वल टू काय येणार आहे 5. आता काय येणार पहा 700x प्लस 60y इज इक्वल टू 5. या ठिकाणी हे अपॉन 60 इंटू 700 आहे म्हणजे याला डिवाइड केलेला इकडे काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल 5 इंटू 60 इंटू 700. आता या ठिकाणी याचा HCF किती निघतोय बघा 700 आणि 60 चा. सुरुवातीला 10 न डिवाइड होणार 10 7 जार 70 0 10 6 जार 60 परत 2 न डिवाइड होतोय 2 35 70 2 3 जार 6 म्हणजे याचा जो या ठिकाणी HCF आहे तो 10 2 जार 20 इंटू ब्रॅकेट 35x प्लस 3y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. आता या ठिकाणी हा 20 न काय केलंय मल्टिप्लाय केलंय 20 इकडे काय करूया आपण डिवाइड करूया म्हणजे काय येणार आहे पहा 35x प्लस 3y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700 अपॉन काय येणार आहे 20 21 जार 20 23 जार 60 म्हणजे काय आला पहा 35x प्लस 3y इज इक्वल टू 2 0 ला 2 0 7 3 जार 21 21 5 जार 105. म्हणजे या ठिकाणी सेकंड इक्वेशन जे आहे ते सेकंड इक्वेशन काय आलं पहा 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. आता आपली y ची व्हॅल्यू काय होती 1900 मायनस x. ती इक्वेशन आपण काय करूया 2 मध्ये ठेवूया. पुट y इज इक्वल टू 1900 मायनस x इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये ठेवूया 35x ला 35x प्लस 3 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे 1900 मायनस x ब्रॅकेट इज कंप्लीट इज इक्वल टू 10,500. 35x ला 35x प्लस 19 3 जार 57 2 0 ला 2 0 मायनस 3 इंटू x 3x इज इक्वल टू 10,500. 35x मायनस 3x इज इक्वल टू 10,500. हा प्लस 5,700 राइट साइडला गेला मायनस 5,700. 35x मायनस 3x 32x इज इक्वल टू 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 5 मधून 7 9 15 मधून 7 गेला 8 10 मायनस 6 4. Therefore x is equal to 4,800. 32 न मल्टिप्लाय केले 32 न डिवाइड करा 16 2 जार 32 16 3 जार 48 2 0 ला 2 0 2 1 जार 2 2 150 आर 300. Therefore x is equal to 150. आता या ठिकाणी पहा फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. बाय बस न काय आलेला आहे x म्हणजे या ठिकाणी आन्सर लिहावा लागेल द डिस्टन्स. Therefore the distance विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस is equal to 150 किलोमीटर.